नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 43 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली? तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या पुणे या जिल्ह्याची आहे, परंतु 2011च्या जनगणनेनुसार सुरुवातीला ठाणे हा जिल्हा लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर होता, परंतु ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्हाची निर्मिती झाल्यामुळे आता ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही द्वितीय क्रमांकावर गेली असून प्रथम क्रमांकावर पुणे हा जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 एवढी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर मित्रांनो, सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा पालघर आहे. मित्रांनो, पालघर या जिल्ह्याची निर्मिती ठाणे या जिल्ह्यामधून झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी लोह खनिज हे रेडी बंदरातून निर्यात केले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर मित्रांनो, लाकडी रंगीत खेळण्यासाठी संपूर्ण मध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाण सावंतवाडी हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते? तर मित्रांनो, रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अलिबाग हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर मित्रांनो, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रायगडावर रिकामी जागा यांची समाधी आहे? तर मित्रांनो, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या शरीरात तयार होणारे जीवनसत्व कोणते? तर मित्रांनो, जीवनसत्व ड हे आपल्या शरीरामध्ये तयार होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मधुमेह हा रोग रिकाम्या जागाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो, मधुमेह हा रोग इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, गंडमाळा किंवा गॉयटर म्हणजे रिकाम्या जागा या ग्रंथींना आलेली सूज होय? तर मित्रांनो, गंडमाळा किंवा गॉयटर म्हणजे थायरॉईड या ग्रंथीला आलेली सूज होय. नंतरचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर मित्रांनो, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह म्हणजेच आयरन याची आवश्यकता असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर मित्रांनो, क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी सोयाबीन या अन्नपदार्थामध्ये सर्वात जास्त प्रथिने आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोहाच्या कमतरतेमुळे हा रोग उद्भवतो? तर मित्रांनो, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग उद्भवतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, शरीर बांधणीसाठी रिकामी जागा हा घटक आवश्यक आहे? तर मित्रांनो, शरीर बांधणीसाठी प्रथिने हा घटक आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? तर मित्रांनो, हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करते. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 43 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.